मंडळी, जगातला सगळ्यात मोठा प्रश्न न सुटल्याला कोंबडी आधी का अंडा आधी? तसंच खरं छटणीमध्ये आपल्या द्राक्षबागेत 6B आधी मारायचं का युरेसिल आधी मारायचं का दोघांना एकत्र करून मारायचं, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. आणि हा प्रश्न मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि एकदम मजेशीर अंदाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार. राम राम मंडळी, तुमचं ऋतुज ग्रेप्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला आता 6B आणि एक महत्त्वाची सूचना सांगायची राहील. मी द्राक्षबागे करतो, मी स्वतः शेतकरी आहे, मी कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी नाही. त्याच्यामुळं माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका की मी असे सांगेन तसे सांगेन प्रोडक्ट. मी जे शेतकऱ्यांसोबत संवाद करतो, माझ्या बागेमध्ये औषध फवारणी करतो, त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी कोणत्याही नवीन गोष्टी किंवा नवीन मॉलिक्युल इंट्रोड्यूस करून नवीन काही इन्व्हेन्शन तयार करणारा शेतकरी नव्हो. थोड्याफार करतो, पण मी जी ट्रायल व्हर्जन असते जे प्रॉपर झाले त्या गोष्टी वापरत असतो. तर मंडळी, चला सुरुवात करूया. आता तुम्हाला 6B आणि युरेसिलची फवारणी घ्यायची आहे, तर त्यासाठी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्हाला 6B आधी मारायचं आहे का युरेसिल मारायचं आहे, ही गोष्ट महत्त्वाची ठरते ना. तुमच्या द्राक्षबागेमध्ये 30 ते 60 दिवसाचा ज्यावेळेला टप्पा येतो, त्या दरम्यानच्या काळात आपल्याला 6Bच्या 2 फवारण्या, युरेसिलच्या 2 फवारण्या, ह्या दोन्ही फवारण्या करणे गरजेचे ठरते. आता हे दोन्ही एकत्र करून मारा, नाही तर सेपरेट मारा. आता थोडक्यात कसं, या दरम्यानच्या काळात आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती करून घेणे ही द्राक्षबागेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपला उद्देश काय आहे, आपल्या द्राक्षामध्ये सूक्ष्मगड निर्मिती तयार झाली पाहिजे. मग आता आपण करायचं काय, तर जसं 6B आणि युरेसिल, 6B आता त्यासाठी आपल्याला नवरा आणि नवरीचं उदाहरण देतो तुम्हाला थोडक्यात लग्नाचं. आता लगीन करायचं आहे. आता लग्न कशी होतात, काही जणांचे कोर्ट मॅरेज पण करू शकतो, अरेंज मॅरेज पण करू शकतो, अरेंज मॅरेज पण करू शकतो. आणि तुम्हाला पाहिजे असेल तसं करू, यादी शादी काय असेल ती जसं तसं ज्याच्या ह्यानं करू शकता. आता विषय महत्त्वाचा ठरतो या ठिकाणी, तुमच्या खिशात पैसा किती, तुम्ही किती पैसे खर्च करणार लग्नासाठी, ह्याच्यावरून ठरणार आहे तुम्ही 6B आणि युरेसिल सेपरेट मारायचं का एकत्र करून मारायचं. आता हा विषय कसा, 6B आधी लग्नाच्या आधी आपण जर म्हणजे जर करायचं असं मोठं लग्न करायचं असेल तर कसं असतं, आधी साखरपुडा, हळद, मेहंदी, सेरेमनी या अशा प्रकारे असतं. तसं तुम्ही आधी 6Bची फवारणी घेतली तरी चालते. 6B आधी साखरपुडा, 6B म्हणजे आपण हळद किंवा साखरपुडा करतो तशी आपण 6Bची आधी फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण युरेसिलची फवारणी करून घ्यायची. म्हणजे आपल्याला लग्नाच्या दिवशी आधी आपल्याला हे होतात काय म्हणतात त्याला, माझ्या लक्षात येई नाही, हळद थोडक्यात समजा हळद लावून घ्यायची. त्यासाठी आपण युरेसिलची फवारणी करून घ्यायची या ठिकाणी. आता अशी फवारणी केली तरी चालते. आता तुम्ही म्हणणार हा शेतकरी कसा फवारणी करतो, तर तुम्हाला एक साधं सांगतो. मी करतो मोठं लगीन. महत्त्वाचं काय, माझ्याशी केशात पैसे आहे, माझ्या भागात पैसे झालेत, मी पैसे काढून द्राक्ष शेतीमध्ये 6B आणि युरेसिलची वेगवेगळी फवारणी करत असतो. आता तुम्ही म्हणणार कसं करताय, तर पहिली फवारणी मी 6Bची माझ्या जवळ सपकेंचा शेंडा पाडत असतो किंवा सरासरी माझ्या द्राक्षबागेमध्ये आपल्याला टायगर बर्डच्या खाली 2 डोळे आणि त्याच्यावर 2 डोळे ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या 2 डोळ्या 4-5 डोळ्यामध्ये आपल्या द्राक्षगड निर्मितीसाठी मी प्रयत्न करत असतो. त्यासाठी ज्या वेळेला माझा टप्पा तयार होतो द्राक्षबागेमध्ये, ज्यावेळेला काडीचे निर्माण होते, त्या ठिकाणी जे स्टेज येते 4-5 पानाची, त्या टायमाला माझी फवारणी चालू करून टाकतो. म्हणजे 30 दिवसाच्या पुढं 34 ते 36 दिवसाच्या दरम्यान आपली ही फवारणी चालू असते. आता पहिली फवारणी करत असतो 6BA आपण ह्यामध्ये वापरत असतो. साखरपुडा करत असतो त्यामध्ये 6BA 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम म्हणजे 10 ppm. त्याच्यासोबत कॉम्बी 1 ग्रॅमने, त्यासोबत आपण 0.32 घेतो किंवा 0.32चे फवारणी जास्त रेकमेंड करतो. जर आलटून पालटून तुम्हाला जर दुसरे ग्रेड वापरायचे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. 42चा वापर करतो मी सध्या त्या पद्धतीने. त्यासोबत आपण गरजेनुसार बुरशीनाशक, कीटकनाशक ही दोन्ही वापरू शकतो, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. ही झाली आपलं साखरपुडा. आता आपल्याला करायचे हळदीसाठी मी वापरतो युरेसिल. आता युरेसिलसोबत मी वापरतो कॅल्शियम प्लस बोरान. आता कॅल्शियम आणि बोरानचं काय येतं रोल, तर ते कॅल्शियम आणि बोरान ज्यावेळेला आपण युरेसिलसोबत फवारणी करतो ना, त्यावेळेला आपल्याला काडीमधील मजबूती किंवा घटक जे कमी पडतात ते चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी याचा वापर केला जातो. आता युरेसिल हे RNA आणि DNA स्ट्रक्चर आपल्या झाडामध्ये चांगल्या प्रकारे रुजू करून आपल्याला थोडीशी चांगल्या प्रकारे मदत करतात. त्याच्यामुळे गर्भधारण क्षमता आहेत ना, ती द्राक्षबागेमध्ये चांगल्या प्रकारे वाढलेली जाते. त्याच्यामुळे आपण याची फवारणी करतो. यामध्ये आपण युरेसिल 100 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम, त्यासोबत कॅल्शियम 1 मिलीने आणि त्यासोबत बोरान अर्धा मिलीने याचं आणि गरजेनुसार तुम्ही कोणतेही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता, जे त्यामध्ये सुटेबल आहे ते कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. तुमच्या बागेची परिस्थिती काय आहे त्यानुसार. आता विषय राहतो दोघांना एकत्र कसं मारायचं. आता लगीन कसं करायचं, तर सगळ्यात सोपी पद्धत, यामध्ये आपल्याला वापरायचं युरेसिल
100 लिटर पाण्याला 10 ग्रॅम. त्याचसोबत 6BA 100 लिटर पाण्याला 10 ppm म्हणजे 1 ग्रॅम. त्याचसोबत आपण घालायचं बोरान. हे कलर व्हरायटीसाठी नाही, कलर व्हरायटीचं नियोजन वेगळं आहे. ते माझ्यापाशी कलर व्हरायटी नसल्यामुळे मी कलर व्हरायटीबद्दल सांगत नाही. मी आपल्या साध्या व्हरायटी आहेत, लोकल मार्केटला आहेत, त्यांच्याबद्दल माहिती सांगत आहे. त्या ठिकाणी आपण दोघांनाही एकत्र करायचे. कसे युरासेल युरासेल झालं 100 लिटर पाण्याला 10 ग्रॅम, 6BA झालं 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम. त्यासोबत 52-34 2 ते 3 ग्रॅमने, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 200 ते 300 ग्रॅम त्याप्रमाणे वापरू शकता. आणि त्याचसोबत आपल्याला ॲडिशन करायचं आहे बोरान. अर्ध्या ग्रॅमने वापरू शकता किंवा अर्धा मिलीनं तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते वापरून. अशा प्रकारे मी एकदम मस्तपैकी लगीन लावून चांगल्या प्रकारे बाळ उडवून देतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या द्राक्ष बागेमध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे, तुमच्या खिशात किती पैसे आहेत त्याच्यावर ठरवून तुम्ही द्राक्ष बागेमध्ये याची फवारणी करू शकता. दोघांना एकत्र केली तरी काय अडचण नाही, लगीन ही होणारच आहे. तुम्हाला कसं करायचं आहे ते तुमच्यावर ठरत असतं. त्यामुळे द्राक्ष शेतीत आणि 6BA ही अशी घटक आहे जो सायटोकायनिन लेवल झाडामधली चांगली वाढवतो. त्याच्यामुळे 6BAचा वापर केला जातो. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला जर आणि काय माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.